नमस्कार मंडळी, विनोदाच्या पठारावर रंगीबेरंगी हास्य फुलं फुलवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका शाळेतल्या बाईंच्या लग्नाला आलेत त्यांचे विद्यार्थी. बघूया त्यांची ही धमाल. तुमच्या समोर येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. वा 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 साम्या, अभिनंदन रे अभिनंदन. शेवटी झालं बा एकदाच्या. वा वा अभिनंदन. असू दे, अष्टपुत्र सौभाग्यवती. अरे बापरे, आलो जेवून आलो. नमस्कार काका. नको नको, त्याच्या नको पाय पडू. काका नाही कळेल तुला. का रे भाऊ विराज, हा तुला लग्नाला बोलवलं ना, तर तरी बी का आला रे तू? मला माहिती आहे तुम्ही मला बोलवलं नव्हतं, पण ही गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला आयुष्यभर सलत राहिली असती. असं का? म्हणून मी स्वतःहून आलोय. सरळ सरळ सांग ना, फुकटच्या हादडायचं होतं म्हणून आला. दे ते पाकिट आणि हादड. घ्या. आहे राचे पाकिट रिकामा. अहो असं काय करताय? हा काय 1 रुपया. जेवायला देऊ नका त्याला. मी जेवूनच आलो. येतो. का मग तुला कळलं ना मी काय म्हंटल? याच्या पाया पडू नको म्हणून. तो पाया पडायचा नाही, लाद घालायच्या लायकीचा आहे तो. बर बस 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 बस. तुमचेच मित्र आहेत ना ते. हा बा बस. काय बोलायचे आता? बस बा बोलते, पाय दुखून राहिलेत. मी काय म्हणतो, मला वाटतं सगळे पाहुणे झालेले आहेत बा, तर जेवून घेऊ बा. असू दे पोरांनो, असू द्या. अभिनंदन अभिनंदन बाई, अभिनंदन. थँक्यू. हे माझे मिस्टर श्याम राजपूत. नमस्कार श्याम भाऊजी. नमस्कार. आणि या आमच्या शाळेतल्या ना भाषेच्या बाई संभेराव बाई. 3री 4थीच्या पोराला शिकवते मी भाषा. आणि या बट्टामध्ये विद्यार्थी शे, हा दत्तू शे आणि हा शिवाली शे. असं नाही करायचं बरं. शिवाली पुराण ऐका, भटबाईंना भेटून घ्या बरं. त्या बाई आता आपल्याला काही भेटायच्या नाहीत परत. का? त्या पुण्याला चालल्या ना. म्हणजे ज्या मॅडमचं इकडे लग्न होतं ते नंतर पुण्याला जातात का? नाही तसं नाहीये शिवा बेटा. कसं आहे ना, हे जे श्याम सर काका आहेत ना, हे पुण्याला राहतात ना, म्हणून त्या लग्न करून पुण्याला जाणार आहेत बुवा असं. म्हणजे बाई तुम्ही आम्हाला सोडून जाणार? आता जावंच लागेल ना बेटा, माझं लग्न झालंय ना आता. पण बाई नको जाऊ. आई सपत रडायचं नाही. ऐका ना रे माझं, ऐका ना. हे माझे मिस्टर आहेत ना श्याम राजपूत, गैरे चांगले आहेत बरं. असं नाही का शिवाली, असं नाही करायचं. आमचं लग्न झालंय ना आता, असं नाही करायचं. ते माझी आहे ना छान छान काळजी घेणार आहेत. आमच्या बाईनं चोरतोस तू. मी तर या श्याम राजपूतचे कपड्याचे फाडून टाकेन, त्याला उघडा करून एकदम पिशूम मारून टाकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू इज अ स्ट्रॉंग बॉय. असं नाही करायचं ना. अगं कोण आहे जित्त भूत? काय करते ते? असं काय करताय तुम्ही? धाकला शे ना तो. असू द्या इकडे. असाच आहे तो. सॉरी बरं का श्याम भाऊजी, तुझं लहान आहे ना, त्याला कळत नाही कसं वागायचं, त्याच्यामुळे सॉरी. असं वागतात का मोठ्या माणसांशी? मी वागणार का? मी बोलणार त्यांना. आमच्या बाई यांच्यामुळे आम्हाला सोडून चालल्यात, या हुंडक्यामुळे. तर ना मी असं पकडून ना एकदम धुवून टाकलं, एकदम फायदे. ए बेटा, अभिषेक बच्चनचा बोनसा आहे. मत्सर मारायचं रॅकेट असतं ना, ते नुसतं टच केलं की जरा काही जडून जाशील बरं का.
तसं म्हणजे एक सांगतोय ऐका बाबा. ना सॉरी बरं का तो आहे ना खरंच लय लहान आहे त्याला कळत नाही असं वागतात का मोठ्यांशी हा भटबाई पोरांना तुमचा लय लळा लागलाय त्यांना दुःख होतंय खरं तर मला बी लय दुःख होतंय तुम्ही आता शाळा सोडून जाणार पुण्याला ते सोनावणे सर तर कालपासून जेवले नाहीयेत म्हणजे ते येणारच नाहीयेत का आता नाही येणार बापरे मी तर त्यांची सकाळपासून वाट बघत होते ए, चित्रा हे सोनवणे कोण आहेत ग इतिहासाचे शहर आहे ना आमचे पण ते जेवले का बरं नाही ते त्यांचं पोट दुखत होतं ना म्हणून नाही जेवले ते पण ती इथे सांगायची काय गरज आहे मी जस्ट माहिती दिली तुम्हाला पण गरजाची नाही ना हे सांगायची अहो असं तुम्हाला काय वाटलं मग नाही मला काय वाटणार रे बाबा कोण आहे सोनवणे फोन मला काय घेणं ते नाही ग 2 महिने राहिले ना रिटायरमेंटचे त्यांचे असं का? मी तर बाबा पुण्याहून येणार आहे बाई आपण जाऊया बरं का रिटायरमेंटला त्यांच्या नाही, बरं. जा. कधी पण भेटायला जा आता काय वयोवृद्ध माणूस म्हटल्यावर धोकाच नाही ना बा काही जा भेटायला जा पोराणो भटबाईंच्या आयुष्यात लय आनंदाचा दिवस आलाय नाही का म्हणून आपण त्यांच्यासाठी काय आणलंय गिफ्ट आपण त्यांना हायर देणार आहोत आता काढा बरं हायर खाली बसली ती असू दे ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपापल्या पप्पांकडनं हायर घेऊन यायचं म्हणून बाई बाई हा. यातले 20 रुपये घ्या आणि मग बाकीचे मला द्या हा परत बाई यातले पण 20 रुपये घ्या आणि बाकीचे मला परत द्या हा अगे लग्नाच्या आहेर आहेत ना ते असं पैसे काढून पाकिटात न देतात तसाच देतात आपल्या समोर त्या आणि कसे गंजटी लोकांसारखे बसले ते जाऊ दे ना कसे बोलताय तुम्ही अरे काय कशी बोलतोय लहानशे ना ते नाही ते लहान आहेत पण ही संभीराव नावाची गोडी काय लहान आहे का गोडी बोलताय काय गोडी अरे केवढा दुतडा आहे तो तिला नाही कळत का बाई आहे ना त्या काय आहे? सॉरी बर का भटबाई सॉरी बर का शामभाऊजी हा. मी काय म्हणते तुमच्याकडं 100चे 10 नोट आहेत का एक असतील ज्यांच्याकडे ते चिल्लर आहेत का बुवा नाही असं का बरं? नाही काय आहे ना ह्यानी 20-20 रुपये द्यायचे ठरले होते आमचे हा. तुम्हाला आहेर तर झालं काय की ह्यानी 50-50 रुपये आणलेत मी पण 50 रुपये आणलेत तर म्हणलं कसे उरलेले 30 रुपये तुम्ही हो बुवा का? परत केले नाही, असते म्हणजे मला जो आहेर तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही माझ्याकडूनच घेऊन मला द्याल बुवा. सुट्टे मागताय ना नाही सुट्टी नाही आता तुमच्याकडे सुट्टे नाहीये तर मग नाही, ठेवा नाही, ना. असू दे हो. असू दे ना शंभेराव बाई तुम्ही आमच्या लग्नाला आल्यात ना हेच खूप झालं बरं असू द्या ठेवा बरं ठेवा द्या पोरांना देऊन टाका बरं द्या ठेवा बघितलं पोराणू बाईंनी तुम्हाला पैसे तुमचे परत केले हे तुझे 50 हे माझे 50 पोरांनो हे पैसे आहेत ना ते तुमच्या भविष्यासाठी बा तुमच्याकडे जपून ठेवा हा बाई 50 रुपयाने आमचं भविष्य होणार आहे थेंबे थेंबे तडेशाचे 50 रुपये थेंबे असतात का आता आता काय नाही असू दे ठेवा जे बरं, काय ठेवा. असेल ते ठेवून द्या तुमच्या बॅगेमध्ये बसा तुम्ही ठेवून द्या बरं का नीट आणि पोराणो बटबाई बघितल्या ना तुमची किती काळजी करतात किती मोठ्या मनाचे आहेत त्यांनी आपल्याकडनं हायर घेतलाच नाही मी काय सांगते ना नीट ऐका ऐका भटबाई हा? काय सांगतात उद्यापासून रोज सकाळी 6 वाजता माझ्या घरी 1 तास अभ्यासाला यायचं चालेल. हा मला अजून शिफ्ट व्हायला 15 दिवस आहेत की नाही तर त्या 15 दिवसात ना तुमच्या पूर्ण वर्षभराचा अभ्यासच घेऊन टाकते बाबा. डोक्याला तापच नाही. नको कसं? सकाळी 6 वाजता त्यांना बोलवू नको इथून पुढचे जे 15 दिवस आहे ना तेव्हा आपल्या दोघांना सकाळी उठता येणार नाही का बरं नाही. मी तर 5 वाजता सुटते तुम्हाला यांना माहिती नाही नाही अजून. अगं तुला माहिती आहे का मला माहिती आहे नाही उठणार तू उठूच शकत नाही सकाळी हा, खरंच सांगतो मी शाख यांची शिकवणी घेईन ना आणि मग मी घरची कामं करीन नाही ना नंतर अगं नाही होणार मी सांगते ना मला माहिती आहे ना तू माझ्या घरात येणार आहे ना तू सकाळी नाही उठू शकणार मी तर उठू शकणार आहे ना न उठू शकणार आहे श्याम राजपूतचे ना गोधडी फाडून देईन त्याची चादर बिदर एकदम जळून बिळून टाकून त्याला लाथ मारून फेकून हा. आणि सकाळी जाऊन मॅडमला उठवेन गुड मॉर्निंग मॅडम द सुपर पॉवर शिवालीचा चिकनी चमेली आलेली ए ए दाढीवाल्या तुला ना चिमटीत पकडून आहे ना पालीला खाऊ घालीन बरं का मी कसं बोलताय तुम्ही नाही. दाखवायचे ना तो. नाही तो लहान आहे धाकलाय म्हणूनच पालीला खाऊ घाली नाही तर कुत्र्याला खाऊ घातला असता त्याला म्हणजे काय लहान आहे तो गोदडी फाडायच्या गोष्टी करून आला तो दलिंद्र आता मारीन ना मी तुला घाबरून राहिली ना पोरं अरे कशाचा तो लहान बघा घाबरू पण किती चावट राहिला तो आता तुझा बाप घाबरला होता नवशाचे पोर आहे ते
कसं बोलून राहिला तुम्ही त्याच्याशी? घाबरायचं नाही दत्तू, अजिबात घाबरायचं नाही बरं. पोरं शिकली पाहिजेत ना. मी इथून गेल्यावर मग त्यांचा अभ्यास कोण घेणार बरं? हो ग बाई, मी तर बॅगेत फ्रॉक पण घेऊन आलोय. मी तुमच्यासोबत फ्रॉक घालून घरी कलोरी भरून राहायला येऊ काय? अरे नाही रे, बाई मला ना तुमच्यासाठी राहणार नाही बाई. मला मग रडायला येतं. नाही नाही, हे भांगड पाहिजे. असं नाही जाता येणार तुला. असं कसं येतो रे तू? श्याम भाऊजी ऐका ना, तुम्ही या पोरांना काही बोलू नका. काय आहे ना, त्यांचं बाईंवर खूप प्रेम आहे. मग बाई खूप आवडतात त्यांना. बाईंसारखी शिकवणी आमच्या अख्ख्या शाळेत कोणी करत नाही. मला पण यांच्यासारखी शिकवणी जमत नाही हो. खरंच बाई, मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करू का? तुम्ही एक काम करा, तुम्ही या पोरांचा वर्ग सांभाळा. श्याम भाऊजींसोबत मी जाते पुण्याला. हो शंभेराव बाई, तुम्ही काय माझ्यासोबत येत आहे? काय वक्ती बाई आहे ही? आधी ते पोरं ताण देत होते, आता ही बाई ताण देते. चेतना, मी तुझ्यासोबत लग्न करून चूक केली का? नाही, मला तसंच वाटतंय. हे पोरं किती दांगडो करतायत. मला तर वाटतं तुझ्या पायरे ना ते मला जीव घेऊन टाकले. एवढे दुष्ट नाही आहेत आमची पोरं. काय बोलताय भाऊजी तुम्ही? आमच्या पोटी जन्मलेली नसली तरी लहान पोरांप्रमाणे वागवतो आम्ही त्यांना. असं बोलू नका. आमचा लय लढा लागलाय त्यांना आणि त्यांचा आम्हाला. आणि काका, भटबाई ना आमच्यावर खूप सारं प्रेम करतात. आम्ही डब्बा नाही आणला ना की तर स्वतःचा डब्बा खायला देतात आम्हाला, माहिती आहे? मी तर आणखीन लहान होतो ना, तेव्हा बाईंनी माझी चड्डी पण धुतली होती. आणि मला एकदा असं पायाला लागलं तर बाईंनी स्वतः हाताने मला असं उचललं होतं. एकदम सुपर पॉवर बाईंच्यात आलेली. आणि मग मला दवाखान्यात घेऊन गेल्या एकट्या. सगळं रक्त लागलं होतं त्यांच्या साडीनं. आणि ना कधी ना शाळेत ना खिचडी बनवायला ना काहीच सामान नसतं. मग ना भटबाई, संबेराव बाई ना स्वतःच्या घरातून तांदूळ आणतात, डाळ आणतात, सगळं सामान आणतात आणि आमच्या सगळ्यांसाठी खिचडी बनवून असं सांग खायला घालतात. भटबाई ना खूप भारीवाली खिचडी बनवतात आणि संबेराव बाई खूप भारीवाले पापड तळतात. बघितलं का? गैर नातं असतं विद्यार्थी आणि शिक्षकाच्या. ही पोरं आहेत ना, मोठी वटवृक्षासारखी वाढावीत ना, एवढंच आम्हाला पाहिजे असतं, बाकी काही नाही हो. नाही ठीकच येतं ना. तू नको, शाळा नको सोडू. तू आठवडाभर त्यांच्याकडेच राह. नका ना रागे भरू. आपलं लग्न की चेतना, म्हणजे सोमवार ते शुक्रवार तू त्यांची शाळा घे आणि नंतर शनिवार रविवार तू माझ्याकडे ये बा. अभिनंदन बरं का, अभिनंदन बाई. चला पण बरं का श्याम भाऊजी, समजा शनिवार रविवार भटबाईना काही काम लागलं तर मी येतच जाईल तुमच्याकडे. तुमच्या खाण्यापिण्याची आबाळ नको ना म्हणलं. शिवा, हे तर श्याम सर किती भारी आहेत बघ. मी तर या श्याम सरांना असं पकडेन आणि गोल 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 फिरून रॉकेट मध्ये उडून टाकेन एकदम. संबेराव मॅडम, याची ना फक्त एवढी सवय सुधारा बुवा, नाही तर एखाद दिवशी ना माझ्या हातून त्याची अख्खी पिपाणी वाजून जाईल. अशी वाजडी ना पिपाणी. वा, अतिशय क्यूट झाला परफॉर्मन्स. खूप छान. प्रसाद दा, छान, सुंदर, खूप वेगळी कॉन्सेप्ट होती. आणि या बाई आणि यांचे 2 व्रात्य विद्यार्थी नेहमीच आम्ही बघतो, पण ते इथे येऊन असा राडा घालतील अशी कॉन्सेप्ट असेल असं वाटलं नव्हतं. समय फॅन्टॅस्टिक, मजा आली, खूप मजा आली. चेतना, छान बोलतेस तू गुजराती. काय आलं? नाही, मला मागच्या एका स्किटचं आठवलं, आत्ताचं नाही बोलत. तेव्हा माझं राहिलं होतं, ते मी सांगितलं की तू तेव्हा गुजराती छान बोलतो. आज तू खानदेशी पण छान बोललीस. पण आपण नेहमीच प्रयत्नांना कायम दाद देत आलो, सो तुझ्या प्रयत्नांसाठी एकदा टाळ्या व्हायला. बायको लग्नानंतर आपल्याला कायम शिकवत असतेच,
पण शिकवणारीच जर बायको मिळाली तर त्याचं पर्यवसन असंच व्हायचं. श्यामची आई आपल्याकडे खूप फेमस आहे, त्या न्यायाने श्यामची बायको सुद्धा खूप फेमस व्हायला हरकत नाही. सो पुढे जाऊन ही सिरीज आणि शनिवार रविवारी संभेराबाई तुमच्याकडे आली तर काय घडेल सगळ्यात तू याचा विचार करायला हवा. वंडरफुल, मजा आली. मस्त, गुड परफॉर्मन्स, थँक्यू. मंडळी, एका कॉमन मॅनची अनकॉमन गोष्ट सांगायला तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदाचा अवतार पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओमकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा अजिंक्य तारा रोहित माने. हा खांद्या बोललो तर ये खांद्या बोललो तर ये खांद्या थांबल्या आतली फालतू लपली घेऊन आपल्याकडे यायचे नाही बोललो तर ठेव फोन बोललो तर फालतू लपली घेऊन आपलं टायगर बाय सॉरी थोडा लेट झाला मला, सॉरी. थोडा लेट? अरे आपण इकडे अर्धा तास झालं वाद बघतोय आणि थोडा लेट बोललो तर सॉरी. तर कुठे तुझी तुपाली बोललो तर थुपाली म्हणजे काही कळत नाहीये. अरे थोपाली म्हणजे तुझी मानतं कुठे बोललो तर अरे तुझी मानतं कोणाला तरी बाई जायचं आहे ना बोललो तर. येणार आहेत कधी येतील ते पण तुमच्या लक्षात आहे ना काय करायचंय, बस एवढं. अरे म्हणजे काय आपल्याला सगळं माहिती आहे ना. तुझी आयटम आणि तुला अजिबात भाव न देणारा तुझा तातला ते येणार. आपण भाई त्यांना फुल होल बिल देणार. मग तू तिकडे येणार, आपल्याला 2-4 फाईट देणार, आपल्या चंगुल मध्ये त्यांना सोलवणार. बोल. करेक्ट. म्हणजे मी काय करेन, तुम्ही मारत असाल ना त्यांना, मी येणार. काय करतो बोल. अरे कसं काय जमतं यार लोकांना. त्याला करतो, मला पैसे देऊन बोलवलं नाही यार बोललो तर. नाही तुम्ही करा काय ते, पण तुम्हाला मी कसं मारू काय करू ते फक्त मला सांगा. म्हणजे कसं तू आपल्याला एकदम हालूच मारायचा बोललो तर. हळूच मारणार मी पण. आपल्या हातामध्ये ओढलेली लॉल आहे बोललो तर. काय हरकत नाही, मी पायावर मारतो ना तुम्हाला. पायावर मारायचा ना, अंगठ्याचा नट तुटलाय बोललो तर. बरं मग पाठीत मारू का? पाठीत नको मारलो, पाठीला आपल्या घामोल्या आल्या बोललो तर. मग डोक्यात मारू का तुमच्या? असं डोक्यावर नको बाबा मारू बोललो तर. तू डोक्यावर मारला आणि मी सगळं वितरलो तो काय करणार बोललो तर. यार तुम्ही कुठे मारू मी भाई? तुम्ही सगळीकडे असे निर्बंध लावून ठेवलेले आहेत, मी काय करणार मला सांगा यार. तुम्ही भाई आहात का SNP आहात मला एकदा सांगा. आपल्याला शिवी नाही द्यायची बोललो तर. नाही शिवी नाही, SNP म्हणजे ते चॅनलचा एक वेगळा सेन्सॉर बोर्ड आहे तो. नको ना, कशाला इथे पण SNP लागेलो. तुम्हाला नाही कळत, जाऊ द्या ना. नाही कळत मग कशाला बोलतो तू बोललो. एक काम करूया आपण मी असं काहीतरी असं हवेत मारतो, तुम्ही मागे वा. काय आता मारणार मी, आता करायचं बोललो. हा म्हणजे असं मारलं की असं मारलं असं व्हा. तू लागला नाही पाहिजे बोललो. नाही अजिबात लागणार नाही. हा काम झालं आपले 3.5 रुपये लगेच आपल्याला मिळायला पाहिजे बोललो. सगळे देतो तुम्हाला, लगेचच्या लगेच टिपे करतो, काही प्रॉब्लेम नाही. काम व्यवस्थित झालं पाहिजे. आपल्याकडे वेळ नाही, आपण फटाकल येणार, फटाकल गेम वाजवणार आणि इथून जाणार बोललो तर. काही प्रॉब्लेम नाही. चल नी आता इथून बोललो तर. मी तिकडे वाट बघतोय, मागे तिकडे वाट बघ बोललो तर. बाबा मला यावेळेला ड्रेस पण घेऊया, ड्रेस पण घेऊया आपण. तुझं दरवेळची नाटक नाही बोललो तर. आयला चिठ्ठी पण वाजत नाही टायमिंगवर बोललो तर. आयटम काय करताय तुम्ही? एक मिनिट ऐका, माझ्या मुलीला माझ्या मुलीला पाया पडतो तुमच्या. माझ्या मुलीला सोडा, मी पाया पडतो. नाही सोडणार, काय बोलतील बोललो थांब, ऐका ना दादा, माझ्या मुलीला सोडा, मी तुमच्या पाया पडतो. अरे काय कळतील बोललो तर. नाही तोडणार मी बोललो तर. दादा तुम्हाला पैसे हवेत का? तुम्ही पैसे घ्या. पैसे घेताल बोललो. माझ्या मुलीला
तिच्यावर नका ओरडू. दादा दादा तुम्ही माझं घड्याळ ठेवा. ठेव चल बोललो चल ठेव. तिला सोडा ना दादा. ये नाही तू नाही बोललो तर तू वाटतं की तुझं काम झालं. तुम्हाला दादा 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 ही कोथिंबीर पण ठेवा. 90 रुपये जुडी आहे. आता काय मी याच्या वाद्या टाकू बोललो तर माझ्या मुलीला सोडा ना हो. कोणीतरी वाचवा ना हो माझ्या मुलीला. ऐका ना दादा दादा माझं घर जवळ आहे. मी तुम्हाला खूप पैसे आणून देतो. माझ्या मुलीला सोडा. तुला काय मी यादा वाचलो काय बोललो तर तू जातील आणि पैसे घेऊन येतील. मी तुझ्याला विश्वास ठेवायचा बोललो तर चल होता इथून बोललो तर आता पैसे घेऊन या बोललो तर तोपर्यंत ही आयटम आपल्या ताब्यात राहणार बोललो. बाबा बाबा चल लवकर. बाबा चल. काय करतोय बोललो तर तोच ना मला मी अडकलोय बोललो तर चल ना बाबा. Johnson, this is Peter. Send our all men to this location. Also send me the information of this man. I'm sending you the number. Over. या मला तोच ना बोललो तर तोच ना इथून मग बघतो तुला. तोच ना मला बोललो. एवढा थोपा होता काय कशाला अडकलेलो मी बोललो तर. कोणाला फोन केला होता तू बोललो तर. बाळा मी कोणाला फोन केला होता हे महत्वाचं नाहीये. मग आता तुला कोणाचा फोन येणार आहे ना हे महत्वाचं आहे. ये त्याले कोणाचा पण फोन येऊ दे. घाबरतो का आपण बोललो तर. बाबा तू कोणाला फोन लावला होता. बोललो तर उचल. हा बाबा काय झालं बोललो तर. हा बोल ना बोललो तर. काय तुम्हाला किडनॅप केलं बोललो तर. आपल्या गावच्या घरात 10-15 गुंड गुंतलेत पण तू घेऊन बोललो तर. काकाला एकट्याला गच्चीवर घेऊन गेलेत बोललो तर. या काकाला कशाला गच्चीवर नेलेलं बोललो तर. सांगतो. सुलेमान छत्री पीटर बात कर रहा हूँ. हाँ वो उसका काका है ना उसके कनपट्टी पर घोड़ा रखा अभी के अभी. ऐसा मत करना बोललो तर. नहीं सुन 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 मेरे इशारे का इंतजार कर. हाँ और ज्यादा हीरोपंती किया ना उसने तो सल्टा डाल. चल अभी काट. काका को नहीं फोन काट. तोली बोलतो मला माफ करा. मी काय नाही ऐकलं. मी ताजा गुंडा आहे. मला तुपाली दिली होती म्हणून इकडे आलो होतो बोललो तर. काय म्हणाला तू. एक मिनिट बेटा बेटा थांब. काय म्हणालास तू. मला तुपाली दिली होती म्हणून मी इकडे आलो होतो. सुपारी दिली होती. हा माझी सुपारी दिली होती. हा तुमची तुपाली दिली होती बोललो तर. कुणी दिली होती बरं. आपला धंद्याचा उतूल आहे बोललो तर. काय आपण कस्टमरचं नाव आता बोलत नाही बोललो तर. कस्टमरचं नाव नाही सांगत. नाही बोलत. ए उलटा फोटो. अच्छा तुमच्याकडे कस्टमरचं नाव सांगत नाहीत का. रोहित माने उर्फ टायगर माने उर्फ सावत्या. बरं तुला कसं कळलं बोललो तर. मला तुझं नाव गाव फळ फुल पत्ता सगळं माहिती आहे. एवढंच नाही मला हे सुद्धा माहिती आहे तुझ्या गावच्या घराला किती भिंती आहेत. त्या भिंतीवरती 12 खिळे आहेत. त्यातल्या 6व्या खिळ्यावर तुझा आणि तुझ्या बायकोचा फोटो आहे आणि तुझ्या बायकोवर तुझी निस्सीम श्रद्धा आहे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू आज लाल रंगाची अंडरवेअर घातलीस ज्याच्यावर पिवळ्या रंगाचं फुल आहे. तू काय बादशाचा चष्मा घातलाय काय बोललो तर. बादशाचा चष्मा नाही पण माझ्याकडे माझा फोन आहे. अजून माहिती हवी आहे. सुपारी कुणी दिली ते सांग गपचूप. तुपारी कुणी दिली सुपारी. कुठं लपला ये ना बाहेर. कुठं लपलाय रे तू. ये तुझ्या आईला पळतो काय. याने दिली होती बोललो तर. ओंकार तू. रसिका तू ओळखतेस याला. अरे हो बाबा हा माझ्या कॉलेजमध्ये आहे. आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये एकत्र. काय रे तुझं काय आहे. तू आमची सुपारी दिलीस याला. म्हणजे नमस्कार काका. मी ऍक्टर आहे. अरे मग प्रेक्षकांनी तुझी सुपारी द्यायला हवी ना. तू माझी सुपारी का दिलीस. नाही ते तुम्ही रसिकाला म्हणायचात ना की मला मला माझा जावई एक जिगरबाज हवा. हो धडाकेबाज हवा. धूमधडाका हवा. टकलो आहे. टकलो आहे.
असं म्हणायचो माझा जावाई मला जिगरबाज हवाय, धडाकेबाज हवाय, पण मग त्याचा काय संबंध? मग नाही म्हणजे कसं आहे, रसिकाचं माझ्यावर प्रेम आहे. नाही तसं नाही, उलट करा. माझं रसिकावर खूप प्रेम आहे आणि मी असं तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी प्लॅन केला होता की तुम्ही येणार, तो तिला छेडणार, मग तुम्हाला मार बसेल, मग मी असं मारेल. तुम्ही सगळं विस्फोट केलात प्लॅनचा काका. नाही बाळा, अजून मी प्लॅनचा विस्फोट केलेला नाही. प्लॅन आत्ता कळलं ना मला. विस्फोट आत्ता होणार बाळा. म्हणजे काका काय जाऊ दे ना बाबा. काय फोटो? ओंकार राऊत, वय वर्ष 31, चष्मा -2 नंबर, राहणार दादर, आत्ताच घराखालून गाडी चोरीला गेली आणि म्हणून गौरव मोरेने पेढे सुद्धा वाटले. बाबा हा सगळं काय प्रकार आहे? तुला इन्फॉर्मेशन कुठून मिळतेय? तू मगाशी कोणाला फोन केला होतास? कोण आहे ही माणसं? आणि 1 मिनिट, तुझी त्यांच्याशी ओळख कशी आहे बाबा? मला कळलं पाहिजे. बेटा आपण घरी ताई थँक्यू बोललो तर. माझ्या डोक्यात पण कधी प्रश्न एवढे सगळे प्रश्न होते बोललो तर, पण मला विचारायची हिंमतच होत नव्हती आणि एवढं पिदवलं बोललो तर. माझ्याही डोक्यात हे प्रश्न आले आहेत, पण बेटा आपण घरी जाऊन बोलू. बाबा मला उत्तर हवंय. आपण घरी. हा सगळा काय प्रकार चालू आहे बाबा? सांगतो. बरीच वर्ष तुला एक गोष्ट सांगायची पण धाडस होत नव्हतं. अनायसे यांच्यामुळे वेळ आलीच आहे तर सांगतो. बेटा आपला एक फॅमिली बिझनेस आहे, खूप लोक काम करतात त्यात. आपलं एक मोठं नेटवर्किंग आहे बेटा, ज्यात एक्स्टॉर्शन, किलिंग, किडनॅपिंग, मर्डर हे सगळं चालतं. बाबा मार्केटमध्ये जे पीपी नेटवर्क आहे ते आपलं आहे बेटा. ओ पीपी नेटवर्क म्हणजे पितल पॅथलिक नेटवर्क गँग बोललो तर. बाबा म्हणजे तू? होय, मीच आहे पीटर पॅट्रिक उर्फ पृथ्वी प्रताप. नमस्कार. आता आहे काय? नमस्कार करतोय बाळांनो मी तुम्हाला. मी ही लाईन तोडली बोललो तर, मला माफ करा बोललो तर. तुम्ही एक काम करा ना, मला तुमच्यामध्ये घ्या ना बोललो तर. मी तुमचा पंतल होतो बोललो तर. अरे नाही बाळा, मी अरे बाबा तुला काय वाटतंय मी गँग चालवतो म्हणजे मी गुंडगिरी करतो का? तर नाही बाळा, माझी लढाई वेगळी आहे. तुझा एक मिनिट बाबा, तुझी लढाई वेगळी आहे म्हणजे काय आहे तुझं? काय कसली लढाई वेगळी आहे तुझी? हे पण सांगतो बाळांनो. या गोष्टीची वेळ झाली. करायची वेळ नाही यार, बोल ना पटकन. खरंच गोष्टीची वेळ झाली. सांगतो, सगळं सांगतो बेटा. पीटर पॅट्रिक हा काय जन्मतः गुंड नव्हता. त्याला परिस्थितीने गुंड बनवला. तिकडून गोळी येईल, दोघं माराल, थांबा. बेटा मी सुद्धा सर्वसामान्य माणूसच होतो. 8-11ची लोकल पकडायचो, डब्यात बटाट्याची भाजी, 4 चपात्या घेऊन जायचो, छान चाललं होतं सगळं. एके दिवशी तुझी आई म्हणाली, मला फिरायला जायचंय, बाईकवरून फिरायला जायचंय. म्हणून धूळ खात पडलेली बाईक काढली, तिला घेऊन फिरायला गेलो. आधी पेट्रोल पंपावर गेलो तर 24 रुपयाचं पेट्रोल 50 रुपयाने झालं होतं बेटा. 50 रुपये. दिसता क्षणी ती नोट गायब झाली ग. त्रास झाला, महागाई वाढत होती, त्रास झाला. हळूहळू महागाई वाढतच गेली. तुला सांगतो बेटा, आठवड्यातले 6 दिवस मान खाली घालून चालणारा हा चाकरमानी 7व्या दिवशी जेव्हा खरेदी करायला निघतो ना, तेव्हा ही महागाई नावाची हडळ दात विचकटून हसते त्याच्यावर. महागाई वाढतेच आहे, थांबतच नाही. त्याच्यात काही महिन्यांनी तुझा जन्म झाला. मग तुझं शिक्षण, तुझा खर्च, घर खर्च, तुझ्या आईची हौस मौज, या सगळ्यात माझ्यातला जो सामान्य माणूस होता ना, त्याच्या खिशाची इतकी ओढाताण झाली बेटा की खिसा फाटला कधी कळलं नाही ग. पण महागाई वाढतेच आहे, थांबतच नाही. अचानक परत तुझ्या आईला हुक्की आली, म्हणाली मला बाईकवर फिरायचंय. पण यावेळेस मी एकटा गेलो बाईकवरून. पेट्रोल पंपावर गेलो तेव्हा 50चं पेट्रोल 70ला झालं होतं. उतरलो आणि पहिले पेट्रोल भरणाऱ्याला फोडला, मग बाकी फोडाफोडी सुरू केली. त्यानंतर बेटा तिथे असलेले जे समदुःखी होते ते माझ्यात सामील झाले. दगड उचलले आणि मला मदत केली बेटा. आमची एक टीम तयार झाली. ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही दर रविवारी जाऊन बँक फोड, ज्वेलर फोड हे सुरू केलं आणि तिथून उगम झाला पीटर पॅट्रिकचा बेटा, पीपी नेटवर्किंग.
बाबा म्हणजे दर आठवड्याला ज्या फोडाफोडीच्या न्यूज येतात त्यात तू असतोस? नाही मॅडम, मी नसतो त्याच्यात. फोडाफोडी मी तर तुझ्या जन्माच्या आधीच बंद केली. आता मी फक्त मेसेज सर्क्युलेट करतो आणि एम्प्लॉय निवडतो. हा, ते लोक जातात, फोडाफोडी करतात, त्यांचं काम करतात. मी आता वेगळं काम करतो. बाबा हे सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे. अरे सगळं डेंजर आहे. तुला प्रश्न पडला असेल मी वेगळं काम काय करतो. काय? आता मी डिरेक्ट किलिंग करतो बेटा. किडनॅपिंग आणि किलिंग माझ्या हातात आहे बेटा. बाबा खरंच? हे तू जे काय करतोस ते आईला माहितीये का? मग आपलं बिझनेस अकाउंट कोण हँडल करते? तुझी आईच करते. तुला कधी प्रश्न नाही पडला आईकडे एवढे पैसे कुठून येतात? हो काका, मी तुम्हाला काय समजत होतो, एकदम स्टुपिड कॉमन मॅन. तुम्ही तर गॉडफादर निघालात. नाही अरे बेटा, अरे धर्मात्मा, कॉमन मॅनच आहे मी बेटा. अरे बाळा घाबरू नका. अरे मी तुझ्या आई वडिलांना पण सोडलंय, तू घाबरू नकोस. ऐक, मी कॉमन मॅनच आहे. फक्त बाहेर से कुछ और आणि अंदर से कुछ और असा कॉमन मॅन आहे. नेहमीच आहे म्हणजे. नाही खरंच कॉमन मॅन आहे. काय आहे, हल्ली इथे आपले मत मांडायला पण बंदी आहे रे बाळा. तिथे विचारांचा उद्रेक करून कृती करणं तर खूप लांबचं आहे की नाही. त्यामुळे मी काय करतो, मी असा राहतो समाजासाठी. आहे मी कॉमन मॅन. नसतो असा कॉमन मॅन. अरे खरंच मी कॉमन मॅन आहे बाळा. थॉन तुम्ही ना एकदम सॉलिड गेम केला तर बोललो तर. आम्ही इथे उगाच गल्ली बोलत चाकू बिकू घेऊन उगाच टाईट होतो बोललो तर. तुम्ही एवढे मोठे डॉन बोललो तर तरी पण एवढं निलागस पण ना बोललो तर. तुम्ही सॉलिड आहे डॉन, सॉलिड आहे तुम्ही. तुमच्याकडे काय हत्यार बित्यार पण नाही तर एवढी पॉवरफुल. अरे तुला कोण म्हटलं माझ्याकडे हत्यार नाहीये? हत्यार आहे माझ्याकडे. शब्द हेच हत्यार. हे दिवस सरले. आता तर हत्यारांचा बिझनेस व्हावा म्हणून देशादेशांमध्ये युद्ध घडतात. हत्यार आहेत, टिकाव लागावं लागेल तर हत्यार आहेत. तुम्हाला 1 मिनिट, फार महत्वाचं हत्यार आहे हे. बाबा अरे भाजी आहे ती. हे बघ, हे माझं हे हत्यार. भोपळा नाही. अरे बापरे, थांबा बाळा. धर. अरे दाखवतो बाळा. तुझ्याकडे बंदूक आहे? हो माझ्याकडे बंदूक आहे आणि तुझ्याकडे गुप्ती आहे बेटा. काय बोलतो? तो दुधी भोपळा आहे ना, त्याच्यात गुप्ती आहे. आणि आतमध्ये वांगी आहेत बघ, काढ ती. ते ग्रेनेड आहेत. अहो कुठले जेम्स बॉन्डचे टेक्नॉलॉजीचे तुमचं हे सगळं. तुम्ही मला गँगमध्ये घ्या. नाही अरे काका प्लीज मला गँगमध्ये घ्या. मी रसिकावर काय, मी मुलीवर काय, मी मुलावर पण नाही प्रेम करणार. काका प्लीज मला गँगमध्ये घ्या. प्लीज मला गँगमध्ये घ्या. मला सोडा. मला कुठले तलना टिकले मला गँगमध्ये घ्या. मस्त. बघूया हास्य रसिकांना ती किती भावली आहे. सई, कडक परफॉर्मन्स. आय थिंक मला आज अभिजित पवार यांना जुजबी द्यावीशी वाटते. एकदा अभिजित पवारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि तुम्हाला ग्रुप हाक द्यायला मी येते. सावत्या उर्फ रोहित, आज असं म्हणायला हरकत नाही की तुझं घरटं सोडून तू एक मुक्त विहार केलास आकाशात आणि एक मस्तपैकी फेरी मारून तू परत आलास. आणि ह्या फेरीचा तुला छंद लागावा अशी मी प्रार्थना करते. व्हेरी वेल डन राऊत. त्या एका पळण्याच्या एंट्रीने तू आमचा दिल जिंकलास कायमचा. आउटस्टँडिंग टायमिंग होतं तुझं. टायमिंग दिवसेंदिवस खूपच छान होत चाललं आहे आणि आज पुन्हा एकदा त्याचा आविष्कार दिसला. पीपी आय लव्ह यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे तू नाट्यप्रयोग सादर केलास असं वाटलं. अमेझिंग. खूप भारी परफॉर्म केलास. रसिका खूप सुंदर. खूप मजा आली गाईज, खूप मजा आली. सुंदर. मंडळी, कर्तव्य दक्ष राहून ड्युटी बजावणाऱ्या इन्स्पेक्टरच्या आयुष्यात आज पुन्हा एकदा आली आहे कोळीवाड्याची ब्युटी. आणि हा लवेबल परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. कोणी आहे का? कोई है क्या? वाचवा, बचाव.
जगताप काय फालतूगिरी करताय, सोडवा ना मला. साहेब मला पण बांधून ठेवलंय ना. अरे कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. हात मोकळे, हाताने सोडवा ना. अहो साहेब त्याने मला सांगितलं हात मागेच ठेव, हात जर पुढे आणले ना तुला मारीन. कोणी तुम्हाला हवालदार बनवलं कळत नाही. तू ऐका माझा, तो किडनॅपर यायच्या आधी सोडवा, तो कधी येईल इकडे. वरा वरा मोरान वरा चिल्लाओ, और जोर से चिल्लाओ. इंस्पेक्टर, आज कानून और फर्ज की रखवाली करने से पहले खुद की रखवाली करो. हे बघ, कोण आहेस तू? तुझं नाव काय? मला हे बघ, तू पोलिसाला इथे पकडलंय, त्याचे भयंकर परिणाम होतील. मला सोड इथून. मला सोड. मी नाही सोडणार आहे. तू आहेस कोण? नाव काय तुझं? नाव काय माझं? का किडनॅप केलंस? नाव काय? Don't know my name. माझं नाव रॉड्रिग बेकरिंग स्क्वाडलेरियो अल्वेन झॅक बेसिया. अच्छा अच्छा अच्छा, तू आहेस का तो? कोण आहे? कशाला शहाणपणा करताय? गप्प बसून, हातात बंदूक आहे त्याच्या, कधी ठोकेल तो. हे बघ, तू जो कोणी आहेस, आम्हाला का किडनॅप केलंयस? काय हवंय तुला? काय? टेररिझम ब्राझील अंदा नामे बिया न पारा. म्हणजे ब्राझिलियन दहशतवादी संघटना नामिबिया दहशतवादी संघटनेवर हल्ला करणार आहे. त्याची ब्लू प्रिंट तुमच्याकडे असं मला कळलं. मला ती पाहिजे. आय वॉन्ट दॅट. आणि त्या हल्ल्याचे सगळे कागदपत्र, सारे कागदपत्र, रेफरन्स पेपर तुमच्या मच्छी मार्केट पोलीस स्टेशन मध्ये आहेत. ते मला पाहिजे. आय वॉन्ट दॅट. आय वॉन्ट दॅट. अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस? अरे आमच्या मच्छी मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय घडतं ते हवालदारांना माहिती नसतं. जगतापाला ब्राझीलचं कुठे कळेल? काहीतरी गैरसमज झालाय तुझा. आमच्याकडे नाही आहेत ते ब्ल्यू प्रिंट. मला ते पेपर पाहिजेत. आई स्वेअर, आमच्याकडे नाही आहेत ते पेपर. तू उगाच पकडलेस, आम्हाला सोड. मी सोडणार नाही आहे. बघ, याचे भयंकर परिणाम होतील. माझा एक भयंकर परिणाम. मी तयार आहे. मी सोडणार नाही. मी सोडणार नाही. आणि बघणार मी तुम्हाला वाचवायला कोण येत आहे. कोण वाचवणार तुम्हाला? मी नाही आलो. तू इथे कशाला आले? सुरकी, मी कशाला आले? मना कळलं. सुरकी, तो वेडा आहे. मना कळलं. या माणसानं तुम्हाला किडनॅप केलंय, म्हणून मी तुम्हाला वाचवायला मी इकडे आलोय. पोलिसांच्या आधी मला तुम्हाला वाचवायचंय. मला माझ्या जानूचा जीव वाचायचाय. माझ्या बॉदल्याचा जीव वाचवायचाय. तो वेडा माणूस विक्षिप्त आहे. तो डॉन. हिला जाऊ दे. कोण आहेस तू? हिला जाऊ दे. कोण आहेस तू? तयार आहेस तुझू? मिनी कोण? रविवारी खाल्ल्या तिसऱ्या झालत्या बोल जबऱ्या. मिनी ह्याची सुरकी न यो माझा इन्स्पेक्टर ढेबऱ्या. कळलं मिनी कोण? हे हसू नको. हे बघ, तू कोण पण असशील. तू कोण पण असशील. अंडरवेअरचा डॉन बी. इथं सांग. माझ्या डोक्याची इलास्टिक ताणू नको. बोल. एक मिनिट थांब. नाव काय तुझं? एक मिनिट. तू याची, हा तुझा. पम पम पंतीरा रा बाबा सुरा. लईच जांगड गुत्ता दिसतो. तिचा माझा काही संबंध नाहीये. तिला सोडी. तू माझं प्रेम आहे यांच्यावर. या इन्स्पेक्टर ढेबऱ्यावर माझं प्रेम आहे. तू फक्त तुझं नाव बोल. नाव बोल. काय आहे माझं नाव? माझं नाव बोल. रॉड्रिग बेनगेरी स्लेवडगारिया मेन हॅसबॅसिया. तुझं नाव ठेवताना आत्यानं काय मावा खाल्ला होता काय रे? करतोय तो. हे बघ, ते काय तुझं नाव मला घेता येत नाही. मी तुला झग्या डॉन बोलणार. हे बघ, झग्या डॉन. तुम्ही माझ्या या इन्स्पेक्टर ढेबऱ्याला लटकवून ठेवलाय ना. 4 तास झाले लटकवून ठेवलाय.
माझा ढेबऱ्या किती सुकलाय बघ. हा सुकलाय. हा जर सुकलाय तर मी कधीच मेलाय. तू पेपर्स देणारच का नाही बोल. पेपर देणारच का नाही बोल. नाही आहेत माझ्याकडे पेपर्स. नाही आहेत माझ्याकडे. मी सांगून सांगून थकलो तुला. पेपर्स नाही आहेत माझ्याकडे. पेपर्स नाही आहेत. नाही आहेत. मी काम कर. काय मॅरी हर. हिच्याशी लग्न कर. ही काय ऑफर आहे. आंतरराष्ट्रीय कारवायांचं पेपर्स नाही तर हिच्याशी लग्न कर. ही काय ऑफर. साहेब ही चांगली डील आहे. ते तुम्हाला सोडून देतील. तुम्ही माझ्याशी लगीन करा साहेब. लगीन कर. हो साहेब मी पाठीमागे हार पण आणून ठेवलेत साहेब. प्लीज करा लग्न तुम्ही. मी सोडून देतो. सोडून दिला साहेब साहेब प्लीज साहेब सोडून दे साहेब. हो साहेब आता नाही ओके ओके. आता मला कळलं सगळं. आता लक्षात येत आहे. माझ्याकडे पेपर्स पण नाही आहेत आणि हिच्याशी मी लग्न पण नाही करणार. काय करायचं ते कर. काय करायचं कर. काय करायचं ते कर. काय करायचं कर. काय करायचं ते कर. मरायला तयार हो. हा मार मला काही हरकत. मी गोली मारणार आहे. मार. आय वॉन्ट टू फिनिश यू. मार मला. मार. तो खरंच गोली मारेल. मार रे प्लीज. एक तर्फी वायदे. सुरके पॅन्ट सुरके. सुरके पॅन्ट सुरके. ए तिला नको पॅन्ट. पॅन्ट चढा वरती लवकर. पॅन्ट चढ. नहीं नहीं मेरे टेबरा के लिए मर रही हूँ. मुझे कोई मुझे कोई गम नहीं. मुझे बस मेरी आखिरी इच्छा पूरी करो. कैसा काय तुझी इच्छा. मला स्वागत मरायचंय. हे गॉड इंस्पेक्टर साहेब इसकी मांग पूरी करो. इसकी मांग भरो. इंस्पेक्टर साहेब माझे हात बांधलेत ना. मी मांग कशी भरू. माझे हात सोडावे लागतील. जवळ माझा बोधल्या माझी मांग भरत नाही. कोणताच करणार नाही. मी सोडतो त्यांना. मी सोडतो. जगताप रडू नका. लय कॉमेडी वाटते. रडू नका. हे सोडा ना. सोडलं साधी कर. कोण आहेस तू. लवकर सांग कोण आहेस तू. लय झालं तुझं. कोण आहेस तू. मला सोडा. मी सांगतो. लवकर बोल कोण आहेस. मी सुरकीचे 400 रुपये देणं बाकी होतो. ती मला बोलली हे नाटक कर मी तुझे 400 रुपये माफ करीन. इमाम बाबा रिंदा ना रवा. 400 रुपयांसाठी तू ब्राझीलचा डॉन झालास. त्या नाव काय बोललास मगाशी तुझं नाव. पुसलं गेलंय म्हणून असं करत होता. तुझ्या आता तुम्ही गेलाच नाही. लवली. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई फुल पैसा वसूल परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. नमा आज पण सुरकीने धमाल केली. तू खूप वेळ त्या खोक्याखाली बसून होतीस आणि खूप अनएक्सपेक्टेड होती तुझी एंट्री. मजा आली त्यांनी. भोजा खूप इंटरेस्टिंग दिसतोयस आणि हा वेगळाच एक परदेशी भाई आम्हाला खूप भावला. क्या बात आहे विराज. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आज सगळं वेळेत झालं आणि मजा आली. तुझं टायमिंग एक्सिलंट होतं. असाच शाईन कर मित्रा दिवसेंदिवस. मस्त झाला परफॉर्मन्स. खूप हसलो. थँक्यू सो मच. प्रसादा खूप छान. खूप मजा आली. मला ही सिरीज कायमच खूप आवडते आणि तुम्ही सगळ्यांनी अशा वेगवेगळ्या सिरीज या मंचावरती अनेक निर्माण केल्यात आणि त्या कन्सिस्टंटली उत्तम प्रेझेंट करत आलेला आहात. आणि मला असं वाटतं की तुझा परफॉर्मन्स नेहमीच आउट ऑफ द बॉक्स असतो. आज तो प्रत्यक्ष तू करूनही दाखवलास. त्याची जास्त मजा आली. ओमकार मस्त गेटअप आहे. मस्त कॅरेक्टर. पशा मजा आली. खूप मजा आली. वंडरफुल. थँक्यू सो मच. आणि मंडळी
याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात, परंतु तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी. विसरूया चिंता आणि कटकटींचा त्रास, त्यासाठी करूया थोडासा टाइमपास. आणि हा टाइमपास हसत खेळत व्हावा ह्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आज आलाय हनीमूनला. बघूया तिथे काय घडतंय. Hello everyone. I'm romantic Gaurav More from Powai Filter Pada. Honeymoon है ना, honeymoon है ना. आज माझा हनीमून आहे. म्हणून आज हनीमून है ना टाणा नाना नाही. हनीमून करताना टाणा नाना नाना नाना. हा क्रिएटिव्हने हात टेकले. माझ्या लग्नामध्ये विघ्न आणून आणून थकले. शेवटी त्यांनी मला हनीमूनला घेऊन आले. एक गोष्ट लक्षात ठेवा, गौरव मोरे सोबत अजिबात नडू नका. बिकॉज आय हॅव अन ॲटिट्यूड अँड आय हॅव अर्न इट. माय लाईफ, माय रूल, माय ॲटिट्यूड. समटाइम्स यू मेक डिसिजन दॅट विल हर्ट युअर हार्ट अँड हील युअर सोल. पहिला वाक्याचा अर्थ मी समजू शकतो. काय चरब्या त्या लेखकांमध्ये यार. दुसरं वाक्य का दिलं तेच कळत नाही. मला जमतंय की ना हे बघायला. ठीक आहे, हरकत नाही. आज मी हनीमूनला आलोय. माय वाईफ तक्षशिला. माझ्या स्वप्नातली सुंदरी, माझ्या मनातलं इंद्रधनुष्य, माझ्या संसारातली हिरवळ. खूप छान दिसतेस. तुझे केस पण खूप छान आहेत. सगळे असंच म्हणतात. सगळे म्हणजे आई, बाबा, हा हा हा, मावशी, किरण, आत्या, किरण आत्या. अच्छा हा. तुझे डोळे पण खूप छान आहेत. त्यांना समजावा. काय? मला वेळ लावतात ते. नको ना. तुझं नाक, तुझे गाल. अहो, नाकाबद्दल काहीच नाही बोललात. आता का फक्त बोलण्यातच वेळ घालवायचा आहे का? आज आपला हनीमून आहे ना. आज आपण इकडे हनीमूनला आलो की नाही? हो ना. थांबा. काय? मी ते वेटरला कधीचं दूध आणायला सांगितलंय, त्याने अजून आणलं नाही. मी फोन कर. काय बस 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 बस. इथे आता कुणी नाहीये. फोन करून काही फायदा होणार नाही. कुणी नाही म्हणजे? इकडचा सगळा स्टाफ रात्री जेवल्यानंतर सगळे घरी जातात. इथे कुणीच थांबत नाही. अहो, असं कसं? अगे हॉटेलच्या बाजूलाच गाव आहे ना, सगळे तिथेच राहतात. हो का? पण सगळी व्यवस्था करून जातात. पाणी, कॉफी, चहा आणि सगळी व्यवस्था करून जातात. अहो, पण तुम्ही आणि आपल्याला त्रास देणार नाही. हो ते ठीक आहे, पण तुम्ही असं हॉटेल का निवडलं? मुद्दाम निवडलंय. हिमाचल प्रदेश मधलं चुरुंगुळी नावाचं गाव आहे. काय? चुरुंगुळी. होय, कुणालाच माहिती नाही म्हणून मुद्दाम मी हॉटेल निवडलंय. मी अगं बाहेर इतकी थंडी आहे ना, एवढ्या थंडीत मुंगी पण बाहेर पडायला मागत नाही. मग कसं होणार? अगं म्हणजे सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. रूमचं टेम्परेचर नॉर्मल आहे, बाहेर शेकोटी आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. या हॉटेलमध्ये कुठलाही स्टाफ वेटर बनून येणार नाही, वॉचमॅन बनून येणार नाही, अशी
भंगार क्रिएटिव्हिटी होणारच नाही. कळलं? कुणी त्रास द्यायला येणार आपल्याला. फक्त तू, मी आणि काय ग, टच केल्या केला बेल वाजली की काय? नाही, बेल नाही वाजली. मग अहो, दाराची बेल वाजली. पण एवढ्या रात्री कोण आला असेल यार? सगळा स्टाफ तर गेलाय. मुंगी तर नसेल ना आली? थांब मी बघतो. काय कोण आहे? मला एकटं वाटतंय. मला ना एकटं वाटतंय आणि मला ना भीती वाटते. एक मिनिट तुम्ही असं डायरेक्ट घरात कसे घुसलात? हे कोण आहेत? अहो, मी इथे बाजूच्या रूम मध्ये आहे तुमच्या. तर जरा म्हातार पण झालंय ना, ते एकटं वाटतंय. असं ऐका ना, तुम्ही ना चुकीच्या खोलीमध्ये आलाय. आज आमचा हनीमून आहे. हा, जा तुम्ही. चांगलंय, जा ना. जायला काय नाही, जाण्यासाठी आलोच नाहीये ना. मला ना एकटं वाटतं, मला भीती वाटते. मी वय झालंय ना माझं जरा. एक मिनिट, अहो इकडे ऐका ना, मी काय म्हणते, त्यांचं काय म्हणणं ते ऐकून तरी घेऊया ना आपण आधी. तू त्यांच्या बाजूने कशाला बोलतेस? अहो त्यांना नाही आता एकटं वाटते. सुधा, अबे सुधा, जरा सुधार. येडाय का? सुधा काय कर? मला ना हे मागून सुधा सारखे दिसत आहेत. कोण सुधा? सुधा माझी बायको. मग तुम्ही तिकडे जा ना. मग नाही हो, सुधा आता गेली. आता नाही सुधा. माझ्या सुधाचे ना केस पण असेच हे होते. आजोबा जरा वळा मागे. आजोबा ऐका ना, सांग ना ग. जरा मागे वळा ना. काय तुम्ही पण सुधा. सेम सुधा हो. माझ्या सुधाचे असेच केस होते लांब. म्हणजे हे असे ह्यांना मागून बघितलं ना की अलगद मिठीत माराविषयी वाटते हो. हे वय आहे मागून अलगद मिठी मारायचं? अहो, अलगद मिठी मारायला वयाचं बंधन नसतं. तुझं काय करू ग? मला कळत ना. तू अशी सुधा, जरा 2 मिनिटं गप्पा बसता यार. तू जरा बस ना गप्पा. याला मागून बघितलं की मला सुधाच आठवत. अरे बाबा, मागून पुढून वरून खालून पूर्व पश्चिम ईशान्य अन्य कुठूनच मी सुद्धा वाटत नाहीये. गप्पा यार बाबा. नाही, माझ्या सुधाचे केस आहेत ना, सुधाचे केस यांच्यासारखे होते. पण मी आणि सुधा ना आजोबा आम्ही ना हनीमूनला इथेच आलो होतो. चुरुंगुळी गाव. म्हणजे सुधाने अगदी शोधून काढलं होतं. 5 दिवस होतो मी आणि सुधा इथे. 5 दिवस अजूनही आठवतात हो. 5 दिवस खूप मज्जा केलेली. आता काय गेली, पण मी एकटा येतो. म्हणजे आम्ही त्या इथे हनीमूनला आल्यानंतर दर अॅनिव्हर्सरीला इथे यायचो. सुद्धा गेली तर मी एकटा येतो. एकटा येतो. जा ना आजोबा, प्लीज जा ना तुम्ही. ऐका आजोबा प्लीज, आम्ही तुम्हाला हाक मारतो ना. मला एकटं वाटतं म्हणून, बाकी काय नाही. अहो पण आजोबा ती काय करते माहिती आहे, आधी असं नाही व्हायचं. आधी झोप लागत होती, पण आता ती येते हो. कोण येते? सुधा खिडकीवर येते. खिडकीवर येते आणि मला बोलते येतो का. मला सांगा, गेलेली व्यक्ती आली आणि खिडकीवर येऊन बसून बोलली येतो का, कसं वाटेल तुम्हाला? भीती वाटणं. एकटा माणूस म्हातारपणात काय करायचं माणसाने. येतो का बोलतात, जा त्यांच्या बरोबर. वर सुखी राहाल, वर खेळा. सुधा, ए सुधा. नाही तसं नाही. आता मी कशाला जाऊ, मला अजून जगायचं. ती गेली म्हणून मी कशाला जाऊ. मी नाही जगणार. ऐका ना आजोबा, तुम्ही आता जा. आणि जर तुम्हाला काही वाटलं ना की आम्हाला कळवा, आम्ही येतो. हाक द्या, याल ना. आम्ही येतो. एकटं वाटतं हो. बाकी म्हातारपण हो. म्हातारपण तुमच्याकडे हे आहे काय? वाईनची बॉटल आहे. वाईनची बॉटल नाही, हे देतात ना हॉटेलवाले, सगळ्या रूम मध्ये देतात. देतात ना. तुम्हाला पण दिली असेल, देता की. आमची संपली, तुम्हाला नाही दिली. माझी कधीच संपली. वाईन पिन आणि झोपेन म्हणतो ना. अरे आमची पण संपली कधीच. नाही, आहे आमच्याकडे. आहे आमच्याकडे वाईनची बॉटल. तू अरे तुला ना, तू जरा 2 मिनिटं, तुला कळत नाही यार. आजोबा हे घ्या. आता मिळाली ना वाईन. आता या. आजोबा चला. आजोबा आता हे बरं. हे बाकी काय ना. एकट्याला ना भीती वाटते. भीती.
मी काही नाही. काय आज तुझं काय आहे इथे? बापरे. तुझं काय इथे मध्ये नाही कितून अगं सांग ना यार. जा म्हटलं ना. जा. भीती वाटते का? यानं जायला सांग. अगं सुद्धा इथे आलीस तू. मी सांगतो मी सुद्धा नाही. असा गोंधळ होतो. सुद्धा तिथे होती. आता मला सांगा, मला एकट्याला त्रास देते. म्हातारी लय चाबरट, मेल्यानंतर पण डोकं खायचं सोडत नाही आहे माझी. इथे सुद्धा खांद्यावर माझं डोकं नको फिरून. मी पोरांना त्रास कर. ह्याने म्हणून आले. तू निघ म्हटलं ना. बॉटल वाईनची बॉटल नाही पकडायची आधी सांगते सुद्धा. निघ म्हटलं. अगं बॉटल काय करते तू? बॉटल सोड सुद्धा आधीच सांगतो. वाईनच्या बॉटलची मस्ती कर. निघ तू इथून. निघ डोकं निघ तू इथून. जा आपल्या रूम मध्ये. मी येतो तिथे. आजोबा मी हाय म्हणजे काय लागलं तर मी फक्त आवाज आजोबा. म्हातारी खूप डोकं फिरवतो. गेल्या ना आजी? हा गेला ना आजोबा. जा ना तुम्ही प्लीज. अरे काय करायचं का? किती वेळ बाहेर चालला यार. ऐका ना. काय मला भीती ऐका ना. हो. वाटते. तुमच्याकडे ते हे आहे काय? हे म्हणजे डोकेदुखीवरची गोळी आहे काय? मग असं कोण मागतं हे? म्हातारी डोकं फिरवलंय माझं. पण गोळी म्हणजे असं होतं. गोळ्या का गोळी? काय आजोबा? डोकेदुखीवर. हा देतो तुम्हाला. डोकेदुखीची गोळी पाहिजे ना यार तुम्हाला ना? माणूस डोकेदुखी ना बॅग कशाला देतो ना मी. हे घ्या. ही रशी कशाला का? अहो ती माझा एक मामे भाऊ आहे विनायक म्हणून. तो म्हणाला की हिमाचल मध्ये ना कपडे वाळत नाहीत, मग घरात एक रश्शी लाव म्हणजे मग कपडे वाळतील. तुझा मामे भाऊ हिमालयात थंडी पडली आला पळून मुंबईला. तुझा मामे भाऊ सांगते. आजोबा माझ्याकडे एक आयडिया. काय? मला एक आयडिया सुचली. काय? म्हणजे आता मी इथे तुम्हाला सारखं सारखं डिस्टर्ब करायला येत नाही. मग मी काय करतो, ही दोरी आहे ना, दोरी ह्यांच्या पायाला बांधतो एक टोक, आणि दुसरं टोक मी माझ्या रूम मध्ये घेऊन जातो. म्हणजे मला काय एकटं वाटलं, भीती वाटली ना की मी तिथून खेचेन. मग तुम्हाला कळेल की मला भीती वाटते, मग तुम्ही तिथे या. म्हणजे मी कसं डिस्टर्ब करायला येणार नाही ना. अरे आजोबा तिथून खेचेन ना मी. ऐका ना ते शक्य नाही होणार आज. आज कदाचित मी जागेवर नसेल. तुम्हाला पाय सापडणारच नाही माझा. कळतं का तुम्हाला? लक्षात घ्या ना. मग जिथे कुठे असेल पाय तिथून खेचेन ना मी. ऐका, तुम्ही खेचून काय उपयोग होणार नाही. कदाचित तुम्हीच माझ्याकडे जास्त वेळ खेचले जाल. आणि तुम्हाला असं वाटेल की मी घाबरलोय म्हणून. मला सवय आहे ना कुसबजाची. असा त्याच्यामुळे नका ना. ऐका ना प्लीज. मग मी इथे झोपतो. बरं राहू दे. बांधा. काय करू? बांधू ते पाहायला. लक्ष बघता ना. त्यांच्या रूम मध्ये राहतील, आपण आपल्या रूम मध्ये राहू. मी जर घरी गेलो कोणाला बोललो ना हनीमूनच्या दिवशी एक म्हातारीवर माझ्या पायाला रस्सी बांधून गेला, थुकतील लोक तोंडावर माझ्या. आता तुम्हाला काय मी डिस्टर्ब करायला येणार नाही. प्लीज. आजोबा या. आजोबा घाबरत की हा मी खेळ ना. तुम्ही लक्ष झोपू नका फक्त. नाही झोपत नाही. झोपू नका. झोपत नाही फक्त तुम्ही जाऊन कसं आहे यार? असं नाही चिडवायचं. मग कसं चिडवायचं? ज्येष्ठ आहेत ना ते. असं नाही. ज्येष्ठ आहेत ते. ऐक ना, असू दे सगळं सोडते. झालं गेलं विसरून जाऊया. तुला माहितीये तू माझ्यासाठी माझं इंद्रधनुष्य आहे. नको लक्ष देऊस तिथे. तू माझ्या संसारातली हिरवळ आहेस. जाऊ दे ना. नका ना तुम्ही लक्ष देऊ. तूच माझं अख्खं आयुष्य आहेस. मला वाटलंच होतं तुम्हीच मला खेचाल इथे. जाऊ दे, मी इथे झोपतो. असं हे इथेच आहे. ऐका ना आजोबा. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. मस्त रोमांस करत होतास. प्रसादा फार गोड होता विषय आणि फार गोड परफॉर्म केलं तुम्ही. फार मजा आली मला. पशा फार मस्त होतं कॅरेक्टर. नमा काय गोड दिसतेस तू आणि किती गोड परफॉर्म केलंस तू. दोघांचंही, नमा तुझा आणि पशा तुझाही, दोघांचाही परफॉर्मन्स फार ब्रिलियंट होता. गौऱ्या मला काय वाटतं माहिती ना मनापासून की वारंवार तुझ्या प्रवासामध्ये जेवढ्या अडचणी येतात, म्हणजे तुझं लग्न असो, तुझा हनीमून असो, तुला बाळ झालेलं असो, त्याचं बारसं असो, व्हॉट एव्हर,
जेवढ्या अडचणी तुझ्या इथल्या प्रवासात येत आहेत तेवढाच अभिनेता म्हणून तुझा प्रवास खूप सुखकर होतोय. त्यामुळे मी ईश्वराकडे प्रार्थना करत राहीन की जास्तीत जास्त अडचणी तुला या मंचावरती भोगाव्या लागाव्यात आणि तेवढाच नट म्हणून तुझा प्रवास सहज सोपा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. फार मजा आली. वंडरफुल. सुपर्ब. थँक्यू सो मच. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले आज आलेत एका आगळ्या वेगळ्या ट्रेनिंग स्कूलच्या उद्घाटनाला. बघूया तिथे काय घडतंय. वा 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 सर. या सर. या सर. वा वा सर. थँक्यू सर. एवढं छान वाटलं तुम्ही आलात. या इथे. वा. आमच्या अण्णा आमचे डॉग ट्रेनिंग स्कूलमध्ये तुमचं स्वागत आहे सर. जरा गडबड झाली असं नाही का वाटत तुम्हाला? नाही सर. इकडे. हे अण्णा आमचे डॉग ट्रेनिंग स्कूल असं नसलं पाहिजे. हे काय दोन पांढऱ्या कोळंब्या वाळत नाही टाकल्यात तिकडे. इन्व्हर्टेड कॉमाज आहेत. अण्णा आमचे इथे ते कॉमाज आणि मग डॉग ट्रेनिंग स्कूल असं पाहिजे असं मला वाटतंय. नाही सर, तुम्ही आल्याचा एवढा आनंद झालाय ना. हे काय करताय तुम्ही? हे काय करताय? नाही सर, ते कुत्र्यांबरोबर असतो ना त्यामुळे ते जरा मॅनरिझम्स त्यांचे आलेले आहेत. बाकी काही नाही. हे बेरिंग शेवटपर्यंत जमणार असेल तर करा. नाही पण तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आमचे अण्णा म्हणजे माझे आजोबा त्यांच्या नावानी हे ट्रेनिंग स्कूल मी उघडलेलं आहे. बरोबर. ते तुमचे खूप मोठे फॅन होते. फॅन होते म्हणजे आता नाही आहेत का ते? नाही आहेत सर. म्हणजे तुमचं स्किट बघताना हसता हसता ठसका लागला आणि गेले ते. अरे बाय, आमचं असं माझं तसं काही नसतं. म्हणजे हे मला ते सांगतात तिथे कंटेनरमधून जे ते मी करतो इथे असं आपलं नसतं. आणि सई आणि प्रसाद एवढे कंटिन्युअस असतात मग त्यांच्या मध्ये मध्ये आम्हाला कॉमेडी करावी लागते. कसं आहे माझं तसं मला मनापासून तसं नाही सर. पण माझी काही तक्रारच नाहीये तुमच्याकडे. अच्छा. अण्णा तुमचे फॅन होते एवढंच सांगायचं होतं मला. मग ठीक आहे सर. एवढे फॅन होते तुमचे अण्णा. आमच्या घरी पाहुणे यायचे तर अण्णा बिचारे सगळ्यांना वाढायचे. तर ते भाजी घ्या पुलाव घ्या असं नाही म्हणायचे. भाजी घ्या पुलाव घ्या असं म्हणायचे. नाही आणि हाईट तर म्हणजे सर म्हणजे गेले तेव्हा त्यांच्या पिंडाला कावळा शिवतच नव्हता. काय सांगताय? शेवटी आजी आली. आजीने नाकाने सनईचा आवाज काढला. तेव्हा कुठे कावळा बाजूला येऊन बसला पिंडाच्या तरी शिवेना. मग आजी शेवटी कंटाळली आणि म्हणाली की हमरे को क्या है वो पिंड है शिवने काय शिव बाबा मग शेवटी शिवला. नाही तर चांगलंय. नका बेरिंग नाही जमणार. पण हे कमाल आहे. म्हणजे मला कमालच वाटली हे सगळं आजीचं ऐकून. हो. नाही पण आजीनी एका नाकानी सनईचा आवाज काढला. श्वास अडकला आणि तीही गेली. अरे माझं काही नाही तसं. मी कुणाला सांगत नाही की माझ्यासारखी आवाज काढा म्हणून. पण माझी काही तक्रारच नाहीये ना मुळात. मग ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही मला. सर येस ऑफकोर्स. मलाही आनंद झाला असता तुमचे अण्णा असते तर भेटायला. अण्णांना आवड खूप होती का कुत्र्यांची? अहो सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही खूप आवडायचा त्यांना. अरे तुम्ही काय बोलताय? आय मीन तुम्ही तर आवडायचातच सर पण कुत्रेही खूप आवडायचे. अच्छा. घरात 4 कुत्रे पाळले होते अण्णा. काय सांगता? 4 कुत्रे? 1 2 3 4. अरे बापरे. काय नावं काय होती कुत्र्यांची? हीच नाव होती सर. 1 2 3 4 कुत्र्यांची नावं 1 2 3 4 होती. हा सर. कमाल आहे म्हणजे. अहो म्हणजे कुत्रे एवढे हुशार सर. एवढे अण्णा सरळ हाक मारायचेच नाही त्यांना. अण्णा म्हणजे 10-9 कम हिअर बरोबर कॅल्क्युलेट करून 1 नंबरचा कुत्रा यायचा. 20-18 कम हिअर बरोबर 2 नंबरचा कुत्रा यायचा. कायचे काय कुत्रे मला बघायला मिळतील? भेट होईल त्या कुत्र्यांची? नाही सर ते गेले सर. 4 एकत्र गेले? हा सर. म्हणजे त्यांचं काय झालं अण्णांनी एकदा 72 भागिले 12 वजा 25 अधिक 35 गुणिले 232 चा वर्गमूळ कम हिअर असं म्हटलं आणि ते 4 कुत्रे म्हणजे कॅल्क्युलेशन करता करता एवढे कन्फ्यूज झाले की ते भ्रमिष्ट होऊन गेले. घर सोडून ते गेले सर. ते काय सांगताय? आलेच नाही तो. म्हणजे आताही मला रस्त्यावर ते दिसतात असे 232 वजा 25. हा कुठला सूर लावलाय कुत्र्यांना? सर ते अशी वेगळा होता हा.
नाही सर ते म्हातारे झाले ना कुत्रे. म्हातारे झाले 10 वर्ष झाली ते अजून 10 वर्ष कॅल्क्युलेशन चाललंय. अरे बापरे, म्हणजे आजोबांनी अगदी धंद्याला लावलंय सगळ्यांना. किडा आहे नाही वेडा आहे आजोबा तुमचा या सगळ्या गोष्टींसाठी. हो कुत्र्यांचे वगैरे. बरं बाय द वे मला इथे तुम्ही का बोलवलंय, कारण असं हे डॉग ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटनासाठी मी पहिल्यांदा येतोय. काय अपेक्षित काय आहे माझ्याकडून? फार वेळ नाही ना घेतला जाणार सर. नका हेच नका करू सर. नाही ते मॅनरिझम्स ते आलेले आहेत. नका मॅनरिझम. कुणी काही बोलणार नाही तुम्हाला नाही केलं. माफ करा ते काय नाही, म्हणजे वेळ काही जाणार नाहीये. साधा सोपा कार्यक्रम आहे. आपण रिबिन कापूया, तुम्हाला एक पुष्पगुच्छ देण्यात येईल, तुमचा सत्कार होईल. एक छोटासा एक बाईट घेऊ आपण, कुत्र्याचा नाही. नाही विनोद नव्हता. पुढे सरका पुढे सरका. काही नव्हतं ते. मग तुमचं मानधन देण्यात येईल सर. आणि येस हे लिहू. येस येस ऑफकोर्स ऑफकोर्स सर सुरू करूया. येस ऑफकोर्स ऑफकोर्स. विराज कम आउट. ऐका ऐका चॅनल कॉन्टेस्ट घेईल नक्की कुत्रा कोणता. आणि हे काय ही कुठली पद्धत आहे ही मला काही कळलं नाही. हे काय कुत्र्याचं? मिथुन चक्रवर्ती आहे ना, त्यांच्या ड्रायव्हरकडे होता हा कुत्रा, त्यामुळे तो जरा. अरे वा 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 वा. हा कुत्रा आहे. हो हो. जरा विचित्र आहे असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे कुत्रा आणि अस्वलीन यांच्या अनप्लॅन प्रणयातून हा झालेला आहे का? कारण हा दाढी असल्यामुळे एका अँगलनी बोकड वाटतो, एका अँगलनी सोललेला कडकनाथ वाटतो. हा काय प्राणी काय नक्की हा? नाही सर, सर खूपच वेगळी ब्रीड आहे ही. खूप वेगळी ब्रीड आहे. वेगळी ब्रीड आहे? काय नाव काय ब्रीडचं? गरज. गरज गरज नाव आहे? गरज नाव आहे ब्रीडचं. या ब्रीडला कसं आहे, नाही मी हा रोल करू शकणार नाही असं ठणकावून सांगता येत नाही ना. मग काय करता येत आपले काही रोल करता येत. म्हणजे काय कधी कोंबडा केला, कधी कुठला बेडूक केला, बोकड केला, कधी काय बाबा रंगीत कुठला पण पक्षी केला, मोर केला. काय 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 अरे काय हे असं आहे बघितलं. लादलेले कुठलेही रोल निमूटपणे करण्याची सवय आहे या ब्रीडला. नाही बरोबर आहे. सम्या कम हिअर. काय म्हणाला तुम्ही? सर नाही सर, तुम्हाला नाही सर, मी ह्याला कुत्र्याला हाक मारली, त्याचं नाव आहे सम्या. तू कुत्र्याचं नाव सम्या ठेवलंय? हा. अरे काय ठेवलं ते? मी नाही ठेवलं सर. नाही सर, मी नाही ठेवलं. आजोबांनी ते नाव ठेवलेलं आहे. म्हणजे आवडता कुत्रा आहे ना तो त्यांचा, म्हणून. बरोबर आहे. पण अहो काय ट्रेन केलाय आजोबांनी. तुम्ही बसा ना, तुम्हाला गंमत दाखवतो. बसा. हा सम्या. नाही अजून सवय झालेली नाही. सॉरी 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 सॉरी. बघा सम्या, सम्या खूप आपल्या पाहुण्यांना बुके दे बघू. बुके दे. त्याच्या हस्ते माझं हे आहे का बुके दे? हे जरा वेगळं आहे. हे घे बुके दे. अरे वागळे. विकास विकास फोटो काढा. या फोटो काढा. थँक्यू थँक्यू. अरे सम्या, अरे हे काय हातात आलं माझ्या? अरे मला बुके पाहिजे होता, हा बोका आला. नाही सर, म्हणूनच त्याचं नाव सम्या ठेवलंय आम्ही. म्हणजे तुमच्या एवढेच किडे आहेत त्याच्या अंगात. काय बोलताय तुम्ही? ओरडा ना त्याला. सम्या. पाहुणा ना. हो हो सम्या. व्हॉट इज दिस? व्हेरी बॅड डॉग. व्हेरी बॅड डॉग. म्हणजे काय? मारी ना सम्या, मारेन तुला आता. काय काय काय? हा नाही ना, आता नाही करायचंय. उपाशी ठेवेन. हागायचे वांदे होतील नंतर, आधीच सांगतोय. सम्या ऐका ना ऐका ना, एकतर ह्याचं नाव तरी बदला किंवा माझं तरी प्रकाश ठेवा. काय करताय हे तुम्ही? सॉरी. असं कसं तुम्ही समीर समीर म्हणताना सतत मला लागतं ना ते, म्हणून मी म्हणतोय ना. सर तुम्ही माझं प्रथमेश ठेवा, अमेय ठेवा, काही ठेवा, सुरेश ठेवा. सर असं नाही करता येणार. काय सम्या आजोबांनी नाव ठेवलेलं आहे, मी कसं काय? आजोबांनी ठेवलेलं ठीक आहे, पण ह्याला काहीच अर्थ नाही. नाही तो त्यांनीच ट्रेन झालाय ना तो, म्हणजे म्हणून ठेवलंय. सम्या व्हेरी बॅड डॉग. बुके उचल, दे आपल्या गेस्टना. व्हेरी गुड बॉय, माय गुड बॉय. तुमची मिमिक्री करतोय. ऐक किती छान मिमिक्री केली रे तू.
शेक हँड करा. शेक हँड करा. अरे हे काय अरे हे काय झालं माझा हात कुठे गेला सम्या. अरे हा काय बेडा बिडा सम्या गो देर. अरे अंगावर कसं आहे तू गो देर सम्या. बॅड डॉग. अरे हे काय आणि हे काय करून टाकलं माझं सेलिब्रिटी आहे ना मी. आय नो सर. हे काय आता दिवसभर असा फिरू का मी. नाही आपण काहीतरी व्यवस्था करू त्याची. आय एम सो सॉरी सर. अरे यार हे काय याला काय. अहो नाही काय कसं झालंय नाही तुमचं स्किट बघताना आमचे अण्णा गेले ना तर आमच्या अण्णांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्हीच आहात असं विचारायला वाटतं. अरे पण माझी काहीच चूक नाहीये ना. मी जबरदस्ती करायला गेलो होतो का अण्णांना. टीव्ही बघा अण्णा मारेन ना टीव्ही असं करायला गेलो होतो का मी. नाही सर. त्यांच्याकडे होतं ना रिमोट चॉईस त्यांच्याकडे होता. हे माझ्यावर कशाला. अरे हे काय केलं यार तुम्ही. सम्या हा अंगावर काय येतोय पण. नाही सर काय काहीच कल्पना नाहीये काय माहित नाही तुम्ही. सम्या व्हेरी बॅड डॉग. सिट देअर. नाही ऐकत आहे तो अंगावरच होतो रागाने. सिट देअर. बघितलं काही नाही करणार तो सर. ही इज ट्रेन. मारेन ही चरबी त्याच्यातली. नाही हीच ट्रेन म्हटलं को हे त्याचे पंच. नाही सर व्हेरी बॅड. तुम्ही ह्याला बदला. मला आवडलेलं नाहीये. या हा कुत्रा बदला. हा कुत्रा बदला. त्यापेक्षा सेलिब्रिटी बदला. अरे हा मराठी बोलला. वाक्य मराठी बोलला. पुढे फक्त वा एवढंच टाकलं. याला काय वाटलं हा कुत्रा. अरे मराठी बोलला हा. अहो सर तो विरारला राहत होता कदाचित 2-3 शब्द शिकला असेल. चुकणार पण नाही लॉजिक वर तुझ्या. कळलं का. सर खरंच तो विरारला राहतो म्हणून 2 वाक्य मराठी. हे काय लॉजिक आहे तुझं. नाही सर पण खरंच राहा. अरे झाऱ्या तो. ह्याला हा नको मला. हा परत पाठवा. तुम्ही चिडू नका. तुम्ही बसा तिकडे. तुम्ही चिडू नका. चिडू नका का. ही अशी पद्धत असते का. मी बदलतो. मी कुत्रा बदलतो. व्हेरी बॅड डॉग. सम्या व्हेरी बॅड डॉग. विराज समुडीला घेऊन या. 1 मिनिट. काय नाव आहे याचं. अरे तुम्ही टॉमी ठेवा जिमी ठेवा मोती ठेवा. सगळी कुत्र्यांची नावं समीर वरून कशी येतात तुमची. अहो नाही आजोबांनी ठेवली आहेत ना. आजोबांच्या नाव सर फॅन होते तुमचे. मला पैसे द्या मी जातो आता. मानधन. हा कुत्रा तुम्हाला खूप आवडेल. लय चरबी ह्याच्यात जरा जिरव. टेन्शन घेऊ नको बाबा. बरोबर सरकवतो याला. अरे कुत्रे सरळ सरळ गेमा करतायत माझ्या विरुद्ध. नाही सर. अरे षडयंत्र असतं. मराठीत बोलतात. अरे हे कुठले कुत्रे. अहो सर ते मित्र आहेत. दोघही मित्र आहेत. ते एकमेकांना शिकवतात त्यांची भाषा. अरे पण मराठी बोलले ते. नाही सर ते लई चरबी आहे. सगळे मराठी शब्द आहेत. 1-2 शब्द माहिती आहेत त्यांना. 1-2 नाही हो. काय समुडी सांभा. समुडी मस्करी नाही करायची. गेस्ट आहेत ते आपले. बघतो काय रे. समुडी हाँ हमरा का वो ऐसा नहीं रहता है. हमरा का ये करके शिफ्टी ऐसा उठा करके. समुडी शेक हँड करा. शेक हँड करा. शेक हँड करा. हाय बडी. हा काय नाही. हा कन्फर्म माणूस आहे. नाही सर. हा माणूस आहे. अहो नाही सर. हा माणूस आहे. अहो कुत्रा आहे तो. कुत्र्याची ओंजळ होत नाही. कुत्र्याची अशी असतात बोट. बरोबर आहे. आणि कम्प्लीट असं केलं. हा माणूस आहे. अहो नाही अहो सर. नाही अहो हे आज कन्फर्म झालेलं आहे. हा माणूस आहे. कुठल्या कुत्र्याचं असं एवढं नाही. एवढं होतच नाही. अहो ती वेगळी ब्रीड आहे सर. अहो ती वेगळी. मनोज ड्रेसवाला. अरे कपडे घालून माणसाला आणलाय. कॉस्ट्युम घातलं माणसाला माझ्या समोर कुत्रा. अहो नाही काल काय आमच्याकडे कुत्र्यांची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती. त्यात हा झाला होता मनोज ड्रेसवाला. कुठला कुत्रा मनोज ड्रेसवाला होतो रे कॉम्पिटिशन मध्ये. येडा वेडा करा तू. अहो त्याची वाक्य होती सर. असं काय करताय. वाक्य होती त्याची. ऐकलत का. अलका कुमुद सरोज मी आहे ड्रेसवाला मनोज. हो की नाही. असं हे करू नका. हा माणूस आहे. मला माझे पैसे द्या. हे बघ मला सांगा तुम्ही आपण माणूस फॅन्सी ड्रेसला प्राणी होतो की नाही. प्राणी तसाच माणूस झाला होता. हे सिम्पल आहे. हा कम्प्लीट माणूस आहे यार सगळं. हो आपण त्याला विचारूया फ्रॉम द हॉर्सेस माउथ. ओके कुत्रा आहे तो. डॉग्स माउथ. आपण तू कुत्रा आहेस की नाही. हो
बघा हो म्हणतोय. अरे तो माणूसच आहे तर होच म्हणणार ना तो. माणूस कशाला भाऊ भाऊ म्हणून म्हणते? मी तुम्हाला एक डेमो देतो. अरे हा अरे माणू हे बघा तुम्ही, मी डेमो देतो. समोडी टेक टेक टेक. गळा कुत्रा असतं तोंडात पकडलं असतं, हातात कसं पकडलं तरी? अहो तू वेगळी ब्रीड आहे मी सांगितलं. नाही ब्रीड. तुम्ही ट्राय करा तुम्ही ट्राय करा. हा समोडी टेक टेक. हा टेक 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 टेकलो. तुम्ही पण टेक म्हणालात, मी पण टेक म्हणालो. तुम्ही टेक म्हणालो त्यांनी घेतलं, माझं टेक म्हणालो टेकला. काय रे नाही सर, चेहऱ्याने तुम्ही मराठी मीडियमचे वाटला असाल त्याला, बाकी काही हे नाही. कुठला चेहरा? मराठी गुजराती मीडियम असे चेहरे असतात? नाही सर, पण असे चेहरे असतात हे गुजराती मीडियम. काय नाही बोलाल तुम्ही? हुशार आहे तो. अरे नाही हो, हा अरे माणूस आहे सांगतो ना. कुत्रा आहे सर तो. माणूस आहे, मला मानधन द्या, मी जातो. तुम्ही हे करा ना, परीक्षा घ्या त्याची. कुत्रा म्हणून परीक्षा घ्या, मग तुम्ही ठरवा तो माणूस आहे का कुत्रा आहे. कन्फर्म कुत्रा आहे? ऑफकोर्स तो कुत्रा आहे. हा माणूस. तुम्ही आरोप करू नका, तुम्ही परीक्षा घ्या. हा माणूस नाहीये? नाहीये तो माणूस. प्रोडक्शन वाल्या सुनील डांगेने सगळ्यांचे चेक रेडी ठेवले. काय अरे दोघे गेले, अरे दोघे फ्रॉड आहेत रे. अरे ऐका या दोघे. बहारदार सई. फारच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती, गोस्वामी सरांची कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती वेगळ्या लेवलवरती नेऊन ठेवलीत. मला बने आणि दत्तूच्या मेकअप आर्टिस्टना उभं राहून सलाम करायचा आहे. खूप सुंदर मेकअप केला आहे, डिटेलिंग फार सुंदर आहे. बने स्पेशली तुझा मेकअप म्हणजे तुझे जर नुसते क्लोजेस लावले तर तू ओळखू येणार नाहीस, एवढा सुंदर मेकअप केला आहे. तर मेकअप दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन. राऊत हेअरकट छान दिसतोय आणि तूही छान दिसतोयस आणि तुझा परफॉर्मन्सही खूप छान होता. तुझं बेअरिंग मला खूप आवडलं. समीरदा अप्रतिम, नेहमीप्रमाणे फार सुंदर परफॉर्मन्स होता. प्रत्येक वेळेला नवीन 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 विषय शोधणं हे खूप खूप अवघड काम आहे आणि आपण ज्या प्रकारे विषयांमध्ये वैविध्य जपतो, आपल्या सगळ्या टीमला एक सलाम, मानाचा. मंडळी, बायको आणि बॉसच्या त्रासात सापडलेल्या नवऱ्याची गोष्ट घडतीये क्रिकेटच्या मैदानावर आणि हा रंजक सामना तुमच्या समोर घेऊन येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि हास्य जत्रेतील नवीन खेळाडू प्रियांका. तर MH एंटरप्राइजेसच्या लेडीज स्पेशल क्रिकेट लीग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एका बाजूला MH एंटरप्राइजेसचा लेडीज स्टाफ आणि दुसऱ्या बाजूला त्या स्टाफचा आपापल्या घरचा लेडीज बॉस म्हणजेच त्यांच्या बायका. जिंकण्यासाठी हवे 4 बॉलमध्ये 9 रन आणि मैदानामध्ये बॅटिंग करतायत MH एंटरप्राइजेसच्या क्रिएटिव्ह हेड वनिता खरात मॅडम आणि बॉलिंग करतायत पॅडी कांबळे यांना जराही न शोभणारी त्यांची सुंदर बायको रसिकाजी. बॉलिंग करायला तयार, त्यांनी स्टान्स घेतलेला आहे. अगं बाई काय अगं बाई आणि आता बॉल टाकलेला आहे. मारा वनिता मॅडम बॉल. क्रिएटिव्ह हेड वनिता मॅडम यांनी क्रिएटिव्ह विकेट दिलेला आहे. त्यांची धावणी वनिता मॅडम अशा धावल्या, हिची चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु. ओ माय गॉड, आणि विकेट गेलेला आहे. ओ तर आता मैदानामध्ये आलेल्या आहेत MH एंटरप्राइजेसच्या MD विशाखा सुभेदार मॅडम. ओ माय गॉड, ओ माय गॉड. माझी बॉस आहे, माझी बॉस. ही ना माझ्या भावाच्या लग्नात तुम्हाला सुट्टी दिली नव्हती म्हणून लग्नाला येता आलं नव्हतं ना. आता बघाच मैदानात बरोबर तावडीत सापडली, पहिल्या बॉललाच विकेट काढते. विकेट काढ, मी तर म्हणतो असा एक बाउन्सर टाकणार, डोकंच फोडून टाक.
एवढं काय बरं, मी जरा माझ्या मॅडमना ऑल द बेस्ट देऊन येतो. कशाला उगाच? अरे प्रोटोकॉल असतो तो. पुढे फॉर्मॅलिटी करायचंच असतं परत. हॅलो मॅडम. अरे, hello. हॅलो ऑल द बेस्ट. All the best, all the best. व्हॉट अ गोल्डन मुमेंट मॅडम. म्हणजे तुम्ही इकडे बॅटिंग करणार आणि माझी बायको रसिका तुम्हाला बॉलिंग टाकणार. तुम्हाला सांगतो ही मॅच आहे ना, म्हणजे आयुष्यभर मी विसरू शकणार नाही. हो मी पण विसरू शकणार नाही कांबळे जर मी हरले तर. कांबळे इकडे कसं आहे, आता आपल्या ऑफिसची भर तुमच्या हातात आहे. तुम्ही अंपायर आहे. हा बरेचसे निर्णय तुमच्या हातात आहेत. आणि शिवाय तुमची बायको बॉलिंग करते कांबळे. तुमच्या बायकोला सांगा 2-3 बॉल असे सोपे टाका. सोपे सोपे. मला काही नाही, एखाद 4 मारायचा, एखादा 6 मारायचा की झालं, जिंकायचं आपल्याला कांबळे. आणि कांबळे कसं आहे ना, तुमच्या प्रमोशनची फाईल माझ्याकडे, मी सही केली की तुमचं प्रमोशन झालं. ओके. नाही नाही, पण असं कसं ना मॅडम, म्हणजे हा गेम आहे ना, गेम मध्ये काय पण होऊ शकतं ना. कांबळे प्रमोशन पण गेम आहे ना, काय पण होऊ शकतं ना, आहे की नाही. आणि हा खेळ तुमच्या हातात आहे कांबळे, लक्षात घ्या. तुम्ही असा हात दाखवला की लगेच प्रमोशन, आणि तुम्ही असा हात दाखवला की बदली. टेलर मिसेस कांबळे, हॅलो, हाय, यू आर लुकिंग स्मार्ट, ब्युटिफुल, सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू. मॅडम मला तुमची दृष्ट करायची हो. अहो कवरी भारी एंट्री घेतली तुम्ही. मला तर वाटलं विराट कोहलीच आला. मी नुसतं गाणं पण तयार केलं हो. पहिला दिवस ना आपला, असं नाही करू. बापरे. ऑल द बेस्ट मॅडम, जिंकणार. रसिका ऐक ना, तू जरा बॉल ना हळू टाक, म्हणजे स्लो टाक जरा, म्हणजे 1-2 टप्पा पडत पडत गेला तरी चालेल. जिंकू दे ना त्यांना. हळू टाक, स्लो टाक म्हणजे काय? म्हणजे जिंकू दे त्यांना. हिला जिंकवायला सांगताय? मी हिच्यासाठी हरू घरी येऊन हिचीच कंप्लेंट करत असताना तुमच्याकडनं ओव्हर टाइम करून घेते, जरा ऑफिसला जायला उशीर झाला तुमच्या पेमेंट मधून पैसे कट करते, अशी भटक भवानी आहे ही. आणि हिला मी मदत करू. आणि मुळात मी राज्यस्तरीयला लहानपणापासून क्रिकेट खेळत आले, त्यामुळे हरणं माझ्या रक्तातच नाही, आणि हिच्याकडनं हरणार तर शक्यच नाही. मला रिस्पेक्ट. त्यामुळे बघा, माझ्या प्रमोशनची फाईल आहे त्याच्याकडे. मला नाही फरक पडत, नाही फरक पडत. ऐक ना, ए बोरीनो, चला. चला बॅडी कांबळे यांना जराही न शोभणारी त्यांची सुंदर पत्नी. तुझा बाप जराही न शोभणारा गरीबांचा परशा भोगले. रसिकाजी यांच्या चेहऱ्यावर करते लग्न करून ते खूप नाराज आहेत, म्हणून आज हरकत नाही. रसिकाजी बॉलिंग करा. रसिकाजी बॉलिंग करा तयार आहे. विशाखा मॅडम त्यांचा विशिष्ट राग आहे. ओ माय गॉड, आता कसं करू अशी बॉलिंग. आता बॉल आणि ओ विशाखा मॅडम आउट झाल्या. हे म्हणजे असं झालं, किसने खूप कहा है, औरतें अजीब होती हैं. कांबळे काय चाललंय कांबळे? आउट कसं देता कांबळे? मला जिंकायचंय कांबळे, काहीतरी करा. नाही पण आता बॉल स्टंपला लागला म्हणजे कांबळे कमाल करता तुम्ही. काहीतरी चूक करा ना तुमच्या बायकोची कांबळे. नाही हो, तिच्या चुका नाही काढू शकत, मग नंतर घरी जाम चिडचिड करते ती. नो बॉल कसा देणार? सरळ सरळ पडला. नो बॉल कसा? हा नो बॉल आहे की नाही हे अंपायर सांगेल ना. अंपायर सांगेल. कांबळे सांगा नो बॉल. तो नो बॉल असा ते नो बॉल. मला माहितीये नियम काय. नाही नियम म्हणजे नियम काय झालं तुला सांगतो. रसिका तू उत्तम बॉलर आहेस, मला माहिती आहे. तू राज्यस्तरीय क्रिकेट खेळलेली आहेस, तू कॅप्टन पण राहिलीस. पण आता ह्यावेळेस काय झालं माहितीये का, तुझा पाय ना जरा या रेषेचा थोडासा बाहेर पडला, नाही तर तू उत्तम होतीस. ताईंचा पाय ना आतमध्ये एक मिनिट, तुम्ही अंपायरशी कसं काय एवढं आर्ग्युमेंट करू शकता? नो वे अंपायरने सांगितलं ना नो बॉल तर नो बॉल. कांबळे नो बॉल. प्रमोशन नो बॉल. कांबळे नो बॉल. नो बॉल. नो बॉल. नो बॉल. नो बॉल. मैदानावर नको प्लीज. तुम्ही या घरी, तुमची दांडी गुल करते की नाही बघा. आता 3 बॉल 7 रन पाहिजेत. विशाखा मॅडम बॅटिंग करतायत, चान्स घेतलेला आहे. आता बॉलिंग करतात. ओ तळ्यात आणि हा बॉल टाकला विशाखाजीने. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ वाईड बॉल. हा स्टंप वर बॉल गेला होता. ती बाई तुमची मॅडम आहे ना, ती बॅट घेऊन मागे आली. नाही तुमचा बॉल जिकडे प्लेअर उभा आहे तिकडे जायला पाहिजे ना, तिकडे असा कसा जातो? हा कुठला नियम आहे? एक मिनिट, हा कुठला नियम आहे? वाईड बॉल. कांबळे वेल पेल्ड. नाही वाईटच होता. ही चिटिंग आहे. चिटिंग करतात ती माणसं. कांबळे
टप्प्या. कांबळे तुमच्या बायकोला सांगा थोडेच बॉल शिल्लक आहेत. हा प्रमोशन झालं पाहिजे की नाही आपलं. काय माझ्या हातात आहे. जर तुम्ही तसं नाही वागलात तर काय होईल. हा काय मला जिंकवायचंय कांबळे, मला जिंकवायचंय. पण मी काय करू शकतो ना. तुम्ही 4 द्या ना कांबळे. अरे तुम्ही 4 मारा मग 4 देईन ना मी. मुळात 4 मारायचं कशाला, तुम्ही फक्त दाखवा ना 4. अरे पण बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला तर मी 4 देणार ना. कमाल करता कांबळे. तुम्हाला आठवतं एकदा इन्स्पेक्शन साठी आपले सर आले होते. तुमची फाईल अजिबात कम्प्लीट नव्हती तरी सुद्धा मी काय केलं होतं, ओके वेल डन कांबळे. इन्क्रीमेंट मिळालं होतं तसंच हे करायचं. 4 कांबळे. इब्रत आहे कांबळे. 4 कम ऑन. विशाखा मॅडम पॅडी कांबळ्यांना काहीतरी बोलल्यात. पॅडी कांबळे प्रचंड घाबरलेले आहेत. रसिका बॉलिंग करा तर आज रसिकाजींची बॉलिंग जणू काही गुजरातीच बॉलिंग करतायत. रसिकाजी बॉलिंग करतायत. वा 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 स्टान्स घेतलेला आहे. बॉल टाकला आणि विशाखा मॅडम ओ धावून रन काढले लक्षात राहत नाही. 6 यंदा लक्षात राहतो. त्याची चर्चा होते. जाऊ दे बोल जाऊ दे. चर्चा हिला खर्चा पाणी देते मग होते चर्चा. काय तुमच्या बाजूला. कमॉन ताई. रसिकाजी पुन्हा एकदा बॉलिंग करा. पोरीनो तयार राहा. हो दोन बॉल 6 रन. ओ माय गॉड 2 बॉल 6 रन आणि ही चेतना तिकडे बॉल आणायला जात होती. तुम्ही लातेने ढकललात बॉल. तुम्ही लातेने ढकललात की नाही. तुम्ही घरी या. नाही तुम्हाला लातेने तुडवलं ना तर नावाची करतात. पायाला लागून तो तिकडे गेला. मी नाही गेला. मी पाय असं सहज चीटिंग करतात तुम्ही पण आणि तुमचे बॉस पण. त्यामुळे मस्त खेळत. किपटप. आता एकच बॉल राहिलाय ना. काही एकच बॉल राहिला या. उडाऊन टाक स्टंप. सोडते का काय. कमॉन. अतिशय रोमांचक सामना. 1 बॉल 2 रन. विशाखा मॅडम बॅटिंग करतायत. रसिकाची बॉलिंग करायला तयार आहे. रसिकाजींनी बॉल टाकला. विशाखा मॅडमने बॉल मारला. अतिशय रंजक सामना, तेही एकदम इंटरेस्टिंग कॅरेक्टर सहित. मस्तच. बघा आपल्या हास्यरसिकांना तो किती भावलाय. सई पाडिदा, तुला तुझ्या मनासारखं आज सगळं या परफॉर्मन्समध्ये करायला मिळालं जे तुला आवडतं आणि त्यांनी तू आमचं लक्ष वेधून घेतलंस. फार मस्त मजा आली. आज मला एक व्यक्ती दिसते जिचा वावर स्टेजवरती खूपच कॉन्फिडंट, सहज आणि सुंदर होता. त्या व्यक्तीबद्दल मला बोलायला आवडेल. प्रियांका, तुझा वावर इतका छान होता आणि तुला बघायला इतकी मजा आली. आम्हाला खूप खूप अभिनंदन. तुला नेहमी आम्ही वेगळ्या रोलमध्ये पाहतो, आज वेगळ्या रोलमध्ये आम्ही पाहतोय आणि तुझा हा वेगळा रोल बघून आम्हाला फार बरं वाटलंय, मजा आली आहे आणि वेळोवेळी आम्हाला आधार द्यायला तू उभी असशील याची एक खात्री पण वाटते, त्यामुळे बरं वाटतंय. मस्त परफॉर्मन्स होता. ही टीम फार आवडली. ब्रिलियंट. प्रसाद. क्रिकेट आणि मनोरंजन हे आपलं एक काय म्हणूया उत्तम समीकरण झालंय. पण क्रिकेट, मनोरंजन आणि त्याच्याबरोबर ह्युमर असं असेल तर म्हणजे एक सोन्याहून पिवळं लोकांना मनोरंजन आहे. क्रिकेटच्या मॅचचे परफॉर्मन्सेस याआधी पण या मंचावरती होऊन गेले, पण मग तेव्हा एकदा ते जे ड्रेस होते ना, मग तेच आज वापरूया ना असं न करता कॉस्ट्युम डिपार्टमेंटनी पुन्हा एकदा वेगळे कॉस्ट्युम्स या टीमसाठी तयार केले, तेव्हा त्या डिपार्टमेंटचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. मजा आली. वा. कीप इट अप गर्ल्स. आणि दादा थँक्यू सो मच. मंडळी, मनाला फ्रेश करणारा आजचा हा टाइमपास इथेच संपतो आहे. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात, परंतु तुम्ही बघायला विसरू नका दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.